नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणारच आहोत. मात्र त्याआधी पाहूयात हेडलाईन्स. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांसोबत टोल नाक्याच्या विषयावर बैठक सुरू. आमदार अपात्रते प्रकरणी सुनावणीला सुरुवात. याचिका एकत्र करण्यावर सुनावणी सुरू. सुनावणीसाठी ठाकरे गटाचे नेते उपस्थित. नवाब रेबिया प्रकरणी आजची सुनावणी टळली. सुनावणीसाठी पुन्हा नवी तारीख दिली जाणार. अजित पवार मुख्यमंत्री बनतील हे स्वप्नच राहणार. ती काही घडणारी गोष्ट नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अजित पवारांना टोला. सुप्रिया सुळे अध्यक्ष बनणार नव्हत्या, तसा कुठलाही प्रस्ताव नव्हता. शरद पवारांचं मोठं वक्तव्य. शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता, पण काही नेते भाजपसोबत जाणार होते म्हणून नाराज होऊन त्यांनी राजीनामा दिला. सुप्रिया सुळेंचा मोठा दावा. ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टीझर जारी. टीझरमध्ये एक पक्ष, एक नेता आणि एकच मैदान असा उल्लेख. मराठा म्हणूनच आरक्षण हवं, कुणबी म्हणून नको. जरांगे पाटलांच्या भूमिकेला विरोध. मुंबईत जमलेल्या मराठा समाजाची थेट भूमिका. महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत. टोलच्या मुद्द्यावर या दोघांच्याही बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. टोल नाक्याच्या मुद्द्यावरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू आहे. टोलच्या मुद्द्यावर या बैठकीमध्ये महत्वाची चर्चा केली जाते. राज ठाकरे हे सह्याद्रीवर दाखल झालेले होते आणि आता बैठकीला देखील सुरुवात झालेली आहे. टोल नाक्याचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा मनसेनं अत्यंत आक्रमकपणे लावून धरलेला आहे आणि याच मुद्द्यावर राज ठाकरे यांनी देखील सातत्यानं आपली भूमिका गेल्या काही दिवसात मांडलेली आहे. आपण पाहतो आहोत ही बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आता सुरू झालेली आहे. त्याचीच काही छायाचित्र देखील आता समोर आलेली आहेत. या बैठकीमध्ये काही तोडगा निघतो का टोलच्या मुद्द्यावर? राज ठाकरे आणि मनसेचे कार्यकर्ते सातत्यानं जी भूमिका मांडताना दिसत आहेत, त्या अनुषंगानं सरकार काही महत्त्वाचा निर्णय घेतं का? मुख्यमंत्री काही महत्त्वाचा निर्णय घेतात का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सह्याद्री अतिथीगृहामध्ये सध्या ही बैठक सुरू आहे. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. एकनाथ खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयानं आता दिलासा दिलेला आहे. एकनाथ खडसे यांना ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये नियमित जामीन मंजूर झालेला आहे. एकनाथ खडसे यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे. पुण्यातल्या भोसरी जमीन खरेदी प्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल आहे. यापूर्वी खडसे यांना अंतरिम जामीन मिळालेला होता. ईडीला तपासामध्ये केलेल्या सहकार्याचा आणि ईडीनं दाखल केलेला गुन्हा चुकीचा असल्याचा एकनाथ खडसेंचे वकील मोहन टेकावडे यांचा युक्तिवाद कोर्टानं मान्य केल्याचं देखील दिसतंय. आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत,
एक खूप मोठा दिलासा एकनाथ खडसेंना सत्र न्यायालयानं आता दिलेला आहे। काय नेमकी याबद्दलची माहिती? अजिंक्य, अवघ्या 2 दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं एकनाथ खडसे यांना दणका दिला होता। पण मुंबई सत्र न्यायालयानं मात्र ईडीच्याच प्रकरणामध्ये एकनाथ खडसे जो त्यांनी अटकपूर्व जामीनवर ते अंतरिमसाठी वेगवेगळ्या तारखांचं प्रोटेक्शन त्यांचं कंटिन्यू होत होतं। मात्र एकनाथ खडसे यांना नियमित जामीन मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टानं मंजूर केला। हा एकनाथ खडसे यांना सगळ्यात मोठा दिलासा मानला जातोय। खरं तर या प्रकरणामध्ये आपल्याला माहिती आहे की एकनाथ खडसे हे मंत्री असताना भोसरी जमीन खरेदी प्रकरणामध्ये त्यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि त्यांचा जावई गिरीश चौधरी हे तिघही अटकेत हे या तिघांविरुद्ध आरोप आहे। याच्यात गिरीश चौधरी यांना अटक झाली होती, 18 महिन्यानंतर सुटका झाली, पण एकनाथ खडसे यांना या प्रकरणामध्ये आतापर्यंत अटक झाली नव्हती। पण आता मात्र या प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंना अटक होण्याची शक्यता पूर्ण मावळली आहे। त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे या प्रकरणातले आरोपी ज्या आहेत त्यांच्या सुद्धा जामीन अर्जावर उद्या कोर्ट निकाल देणार आहे। पण आज तरी मुंबई सत्र न्यायालयानं एकनाथ खडसे यांना तब्बल 2 वर्षानंतर हा मोठा दिलासा दिला असं म्हणायला नक्कीच हरकत नाही। अजिंक्य, प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। अजित पवार मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत हे काही आता लपून राहिलेलं नाही आणि त्यांना पूरक अशी भूमिका देखील युती सरकारमधल्या अनेक नेत्यांनी वारंवार घेतलेली आहे। अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंय आणि यासाठी जोमानं काम करावं लागणार असं आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेलं आहे। मात्र अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदावर आता शरद पवारांनी भाष्य केलंय। अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। 2024 मध्ये मी 5 वर्षासाठी अजित पवारांना मुख्यमंत्री करणार। अरे स्वागत करायला राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि मी स्वतः पहिला हार दादाला घालायला पाहिजे। का नाही जाणार? भाऊ पहिला माझा आहे, नंतर त्यांचा हक्क आहे, पहिला हक्क माझा आहे, हार तर मीच पहिला घालणार। सुप्रियाताई बोलल्या की दादा जर 5 वर्ष मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार घालणारे मी असेल, कारण बहीण म्हणून माझ्यावर माझा हक्क जास्त आहे त्यांच्यावर। ठीक आहे, असं आहे की हे स्वप्न आहे, हे काही घडणारी गोष्ट नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप आला होता। मात्र याचं खरं कारण आता समोर आलेलं आहे। हे सगळे लोक भाजपसोबत जाणार होते म्हणून शरद पवारांनी नाराज होऊन अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळेंनी केलाय। यावर पवारांनी सुद्धा भाष्य केलंय। छगन भुजबळांच्या दाव्याविषयी त्यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करावं हा प्रस्ताव छगन भुजबळांचाच होता, पण त्यांनी तो स्वीकारला नाही, कारण भाजपसोबत जाणं हे आम्हाला मंजूर नव्हतं असं पवारांनी स्पष्ट केलं। यावेळेला बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोलही केला आहे। पवार साहेबांची कधीही इच्छा नव्हती भारतीय जनता पक्षावर जायची आणि म्हणून ते त्यांच्या कालच्या त्यांच्या भाषणात आलेलं आहे भुजबळ साहेबांच्या, की ते सातत्याने म्हणायचे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, मी तुमच्यावर येणार नाही। हे भुजबळ साहेब स्वतः काल बोललेले। पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा की आमची जी वैचारिक बैठक आहे ती चव्हाण साहेबांची आणि आदरणीय पवार साहेबांची, ती आमची आयडिओलॉजी आहे, त्याच्यात ते बसणारं नव्हतं, ते मला अस्वस्थ करणार होतं। आणि त्यानंतर मी जर अध्यक्ष झाले असते तर पहिला निर्णय कुठला असता तो भारतीय जनता पक्षावर जायचा होता, तो मला करणं अशक्य होतं। यानंतरची बातमी नागपूरमधली आहे। नागपुरात काँग्रेसच्या बैठकीदरम्यान मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालंय। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीतच पदाधिकारी एकमेकांशी भिडल्याचा प्रकार समोर आलेला आहे। नागपूरमधल्या मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आलेली होती। मात्र या बैठकीमध्ये भाषण करण्यावरून झालेल्या वादानंतर मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। पूरे विभाग का रिव्यू था, बहुत कार्यकर्ता आए थे। कांग्रेस के नागपुर शहर की मीटिंग खत्म हो चुकी थी। कांग्रेस के अध्यक्ष जो पोडियम से बात कर रहे थे वो पोडियम फिसलकर नीचे गिर रहा था, अध्यक्ष भी नीचे गिर रहे थे। हॉल कचाकच भरा था, तो अध्यक्ष को बचाने के लिए 8-10 लोग एक साथ उठ गए, तो वहाँ पर थोड़ा सा स्टैम्पेड हो गया और स्टैम्पेड होने की वजह से गार्ड्स ने चेयर्स ऊपर कर ली और फिर वो स्टैम्पेड को हटाने के लिए थोड़ा सा टाइम लग गया। तो इसमें कोई आर्ग्यूमेंट नहीं हुआ, किसी ने कुछ कहा नहीं। आपने देखा है कि सारी संगठन की बातें नागपुर शहर को लेकर अध्यक्ष जी ने रखी थी, तो ऐसा कुछ हुआ नहीं। मुंबई पोलीस दलामध्ये 3000 कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्यानं घेतलेला आहे। राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीनं जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती केली जाणार आहे। मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून
नवीन भरती होईपर्यंत पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरनं गृह विभागानं हा निर्णय घेतलाय। या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपये खर्चासह सरकारकडनं आता मंजुरी देण्यात आलेली आहे। जर सरकारी आणि पोलीसच्या नोकऱ्या या सगळ्या जर कंत्राटी होणार असतील तर आरक्षणाचं काय होणार? कारण का कॉन्ट्रॅक्टमध्ये आरक्षण राहणार नाही आणि जे कॉन्ट्रॅक्ट जातात ते सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना जातात। याला सोप्या साध्या सर्वसामान्य माणसाच्या भाषेत भ्रष्टाचार म्हणतात। त्याच्यामुळे हा सगळा प्रोग्राम भ्रष्ट आहे, हा आरक्षणाच्या विरोधात आहे आणि ज्या नोकऱ्या परमनंट आहेत त्या ह्या कॉन्ट्रॅक्ट करण्याचं पाप हे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन खोके सरकार करतंय। त्याच्या विरोधात आम्ही निषेध करणार आणि वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आम्ही त्याचा विरोध करणार। हे सरकारच आउटसोर्सिंग सरकार आहे। दिल्लीच्या गुजरातच्या माध्यमातून चाललेलं हे सरकार आहे। आपण पाहिलं की काल राज्याचे मुख्यमंत्र्यांना गुजरातमध्ये उद्योग पाहायला बोलवलेलं होतं आणि आपल्याच राज्याचे उद्योग पाठवले आणि ते उद्योग चालू झाले की हे बघायला गेलेत। म्हणजे हे आउटसोर्सिंग सरकार जे आहे महाराष्ट्राच्या तरुणांसोबत आणि राज्याच्या सुरक्षिततेबद्दल यांनी खेळखंडोबा करू नये। सरकारच्या या धोरणामुळं सामान्य माणसाचं किती नुकसान व्हायला लागले याच्यावर सुद्धा प्रकाश आम्ही या यात्रेमध्ये टाकणार आहोत। कारण शाळा चालवायला द्यायच्या, कर्मचारी कंत्राटी पद्धतीनं भरायचं, पोलीस कंत्राटी पद्धतीने भरायचं, मग सरकारी कंत्राटानं घेतलेलं काय वाईट आहे? दसरा मेळाव्याला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि अशातच ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टीजर जारी करण्यात आलाय। एक पक्ष, एक नेता, एक विचार आणि एकच मैदान ते म्हणजे शिवतीर्थ असा उल्लेख यात करण्यात आलेला आहे। हा टीजर सध्या व्हायरल होतोय। दादरच्या शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार असून या मेळाव्यामध्ये ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। सरकार आरक्षणावरनं दुटप्पी भूमिका घेत असून समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला गेलेला आहे। ओबीसींमधनं आरक्षण देण्याचा अधिकार शासनाला आहे तर शासन कोर्टात कशासाठी गेलं असा प्रश्न मराठा क्रांती मोर्चानं विचारलाय। मनोज जरांगे पाटलांना आमचा विरोध नाही, मात्र कुणबी आरक्षण मिळणं अशक्य आहे। सरसकट कुणबी आरक्षण मिळालं तर आम्ही स्वागत करू, मात्र ते शक्य नाही। त्यामुळे सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रवींद्र काळेंनी केलाय। आज रोजी महाराष्ट्रामध्ये अनेक कायदेशीर बाबी निर्माण झालेल्या आहेत, कायदेशीर अडचणी निर्माण झालेल्या आहेत। काही गोष्टी घटनात्मक तरतुदीनुसार अपेक्षित होत्या परंतु त्या घडताना दिसत नाही। त्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट महाराष्ट्र शासनाची क्युरेटिव्ह पिटिशन ती राज्य शासनाने दाखल करण्याची पूर्ण तयारी केलेली आहे, पण तिला एवढा विलंब काय झाला? मग याचा अर्थ कुठेतरी राज्य सरकार वेळ काढून धोरण अवलंबित आहे का? हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। मराठा म्हणूनच आरक्षण द्यावं, कुणबी म्हणून नको अशी थेट भूमिका मराठा समाजानं घेतलेली आहे। मराठा कुणबी म्हणून आरक्षण देण्याचा जरांगे पाटलांच्या भूमिकेला मराठा समाजानंच विरोध केलाय। मुंबईत मराठा क्रांती मोर्चाकडनं आरक्षणासाठी मोर्चा काढला गेला। यावेळेला मराठा समाजाला 50% आरक्षणाच्या मर्यादेत राहून ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण द्यावं अशी मागणी मुंबईत जमलेल्या मराठा समाजानं केली आहे। कुणबी म्हणून जरांगे करत असलेली आरक्षणाची मागणी टिकणारी नसल्याचंही मराठा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे, ते सुद्धा मराठा म्हणूनच। कुणबी म्हणून आरक्षण दिलं ते असंविधानिक आहे, ते आम्हाला मान्य नाही। आम्ही मराठी आहोत, मराठा म्हणूनच आम्हाला आरक्षण मिळालं। पण त्यांची मागणी काय आहे? समाज बांधव म्हणून ते रस्त्यावर आहेत, ते आंदोलक आहेत, आम्ही ते आमच्या सोबत, आम्ही त्यांच्या मराठा म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे हे मागणी महाराष्ट्रातून कुणीही केलं तर आम्ही सोबत आहे। एक भाऊ आहे, ते एक मराठा समाजाचाच भाग आहे, ते काय वेगळे आहेत आणि आपण कधीच समाजाला विरोधक मानत नाही आणि मानणार पण नाही। ते मनात परिवर्तन करतील, गोरगरिबाच्या मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होईल। कुणबी म्हणजे काय एवढा विषय? पूर्वी कुणबी नाव होतं, सुधारित शब्द शेती आला, आपण सगळे शेतकरी आहेत, गोरगरिबाचं कल्याण होईल। पण त्यात काही जोर जबरदस्ती आहे का? तर नाही, ज्याला घ्यायचं ते घेतील, गोरगरिबांचं कल्याण होईल।
कशाला कोणी आडवं पाडायचं? मी बी नाही, त्यांनी बी नाही, कुणीच आडवं पाडायचं नाही. ज्याला घ्यायचं ते घेतील, त्यांचं भविष्य नशीब आजमावतील. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. सगळी जी कामं आहे ती एकत्र चालवावीत. दुसरा अर्ज होता की ह्या कामामध्ये काही ॲडिशनल आम्हाला फॅक्ट्स प्लीड करायचे आहेत, द्यायचे आहेत, त्याचा अर्ज तो मान्य करण्यात यावा. आणि तिसरा अर्ज होता की आम्हाला काही कागद द्यायचे आहेत, ते कागद रेकॉर्डवर घेण्यात यावे. हे तिन्ही अर्ज वादी म्हणजे पिटिशनर्सनी केलेले होते. त्याला आमचे उत्तर होतं. ह्या तिन्ही अर्जावर आज आम्ही युक्तिवाद केला. आमच्यातर्फे आम्ही सांगण्यात आलं की काही गोष्टी ह्या वेगवेगळ्या, काही पिटिशनच्या वेगवेगळ्या चालायला पाहिजेत, त्यात पुरावा करण्याची गरज आहे, त्यात रिझनेबल अपॉर्च्युनिटी द्यावी. काही जे अर्ज आहेत त्यांचा दुसरा जो अर्ज होता की कागदोपत्री पुरावा रेकॉर्डवर घ्यावा, त्याला आम्ही उत्तर दिलेलं आहे की ही स्टेज नाही आहे आणि ती स्टेज अजून यायची आहे, योग्य वेळी आम्ही त्याला उत्तर देऊ. आणि तिसरा त्यांचा अर्ज होता की त्यांना ॲडिशनल काही मुद्दे द्यावेत वगैरे, ते आम्ही म्हटले की त्याला आम्हाला उत्तर द्यायला परवानगी असावी. हे 3 तास हे दोन्ही वकिलांचे आर्ग्युमेंट्स झाले, पिटिशनरचे वकील आणि आम्ही आर्ग्यू केलं. आणि 20 तारखेला ह्या तिन्हीचा निकाल, त्यावर स्पीकर साहेब 20 तारखेला निकाल देतील. वेगवेगळ्या कॉज ऑफ ऍक्शन्स आहेत, वेगवेगळे मुद्दे आहेत, त्यात वेगवेगळ्या घटना आहेत. त्यामुळे सगळ्या याचिका एकत्र करून त्याच्यावर सुनावणी घेणं हे कायद्याने योग्य नाही, असं आमच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला. शेड्यूल 10चा उल्लेख, ही सगळी कामं शेड्यूल 10 वर चाललेली आहेत. त्यामुळे शेड्यूल 10 हा त्याचा भाग आहे. त्यामुळं जी वेगवेगळे आहेत, उदाहरणार्थ मिटिंगला हजर न राहणं किंवा स्पीकरच्या इलेक्शनचा व्हीप न पाळणं किंवा वोट ऑफ कॉन्फिडन्स ऑफ सीएम त्याचा व्हीप न पाळणं, हे 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या सगळे चालायला पाहिजेत. आणि प्रत्येक आमदाराचं प्रतिवादी जे आहेत, जे डिस्क्वालिफिकेशन डिस्क्वालिफाईड झालं असं त्यांचं म्हणणं आहे की ते सगळे आमदारांना प्रत्येकाला आपली बाजू मांडायचा सेपरेट अधिकार आहे. तो अधिकार हे पिटिशन एकत्र केल्यानंतर अधिकार तो राहणार नाही आणि ते सगळ्यांना अन्याय होईल, असा आमचा त्याच्यावर युक्तिवाद होता. आम्ही कोर्टात स्पीकर साहेबांना हे स्पष्ट सांगितलं की लवकर सुनावणी घ्यावी, त्यावर आमचा सर्व सहकार राहील. परंतु काही बाबी आहेत ज्या काही कायद्यानं प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे ते आपण करावं. त्याबद्दल सुद्धा स्पीकर योग्य ते निर्णय देतील आणि ते 20 तारखेला या सगळं निर्णय अपेक्षित आहे. त्यांना काही ॲडिशनल फॅक्ट्स, आपण त्याला काय म्हणतो, ॲडिशनल मुद्दे आणि काही आणखी मुद्दे त्यांना उपस्थित करायचे आहेत. त्यावर आम्ही सांगितले की आम्हाला त्याच्यावर उत्तर द्यायला परवानगी असावी. सर, जो आरोप करतायत ठाकरे गटाकडून, जो आरोप केला 20 तारखेला होईल. सर, ठाकरे गटाकडून जो आरोप केला जातोय की दिरंगाई होत आहे या प्रकरणात, खरंच दिरंगाई होते का? ते अर्ज ते करतात. आता आजचे तिन्ही अर्ज त्यांचे होते. हे महत्वाचं बताता हूं. 1 मिनिट. त्यांचे अर्ज होते, हे आम्ही अर्ज केलेले नाहीत. उलट आम्ही स्पीकर साहेबांना सांगितलं की आमचं सगळं सहकार्य राहील लवकर चालण्याकरता आणि लवकर ह्याचे निर्णय येण्याकरता. परंतु त्यांनी अर्ज केलेले आहेत, त्या अर्जावर हा युक्तिवाद आज झाला. त्यानंतर 20 तारखेला त्याच्यावर हुकूम होईल, त्याच्यावर ऑर्डर होईल, त्यानंतर पुढचं प्रोसिडिंग होईल. म्हणणं असं आहे का की ज्या पहिल्या याचिका आहेत त्यांच्यावरती प्रथम सुनावणी व्हायची गरज होती, मात्र वेगवेगळ्या याचिका आल्यामुळे याला विलंब होतो. वेगवेगळ्या याचिका त्यांनी केल्या त्यामुळे विलंब होतो. प्रकरण लवकर मार्गी काढायचं होतं, तर काय करण्याची गरज ते त्यांनी ठरवावं. 3 एप्लीकेशंस कोर्ट में आई थी. एक एप्लीकेशन था ये सब पिटिशन है, एक साथ चलना चाहिए. दूसरा अर्ज था कि कोई हमें आर्ग्युमेंट व्हावं, लॉजिकल व्हावं. पण इथं स्पष्ट अशा रीतीनं दिसतंय की प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीनं तुम्ही विचारा, प्रत्येकाचं कारण वेगळं आहे, प्रत्येकाचं सांगणं वेगळं आहे. डिस्क्वालिफिकेशनच्या 10 शेड्यूलच्या ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्याच्याप्रमाणे आमच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलं की ज्यांचं ग्रुप म्हणजे त्यांनी ग्रुपिंगच, तुम्ही सुद्धा तुमच्याच कार्यालयाने आणि तुमच्याच याने करून दिलेलं ग्रुपिंग आहे की कशा रीतीने पहिल्या 16चं आहे, त्याच्यानंतर 22 जणांचं आहे,
त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअलचं आहे, त्यांनी केलेलं हे ह्या अशा प्रकारचं हे आहे, त्याचं एकेकाचं क्लबिंग करून त्या एकत्र ते हे करावं, कारण कॉज ऑफ ॲक्शन सेम आहे. पण इथे त्या ह्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं हे केलं जातं आहे, सांगितलं जातं की मला नोटीस मिळाली, मला नोटीस मिळाली नाही, मला कुठे होतो काय होतो याबद्दल मला विचारावं, माझी सेपरेट प्रत्येकाचं हे वेगवेगळं घ्यावं, जे याला धरून अजिबात नव्हतं प्रत्येक. आणि यावरून सरळ दिसतंय की डिस्क्वालिफिकेशनची तलवार डोक्यावर तर आहेच, डिस्क्वालिफिकेशन होणार आहे. आणि ते आता कसं टाळता येईल तर वेळेचं हे घ्या आणि त्याप्रमाणे हे वेळ टाळा, हे पुढं रेंगाळत न्या. आणि जर अशा प्रकारचा ह्याच्यामध्ये कायद्याद्वारे किंवा अशा प्रकारची पळवाट जर कोण हे करत असेल तर याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी. आणि अध्यक्षांनी सुद्धा की हे कशा प्रकारे हे करता येते, अध्यक्षांना सुद्धा आज दिसत होतं की काय त्यांच्या आर्ग्युमेंट, कारण मध्ये अध्यक्ष सुद्धा त्या याच्यामध्ये दखल देत होते, विचारत होते. पण ह्या एकत्र असलेल्या ह्या का तुम्ही एकत्र नको आहे म्हणता, अशा प्रकारची विचारणा अध्यक्ष करून सुद्धा हे सगळं चालत होतं. यावरून एकतर अध्यक्षांनी याची व्यवस्थितरित्या हे करून त्यावर निर्णय ताबडतोब घ्यावा. अर्थात ज्या गोष्टी बघायच्या आहेत, ज्या गोष्टी पडताळून पाहायच्या आहेत, ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींचं या ते करावं. परंतु रेंगाळत नेऊन ज्याला म्हणतात ना की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, त्या प्रकारचं हे दिसतंय. आणि यामध्ये मला वाटतं अध्यक्ष त्याची दखल घेऊन लवकरात लवकर या डिस्क्वालिफिकेशनवर निर्णय देतील. अन्यथा सुप्रीम कोर्टाने याची दखल घेऊन सुप्रीम कोर्टाजवळून जाता न्याय मागायचा की काय, अशा प्रकारे ऍडिशनल फॅक्ट्स रिलेटेड आणि ज्याच्यामध्ये कायद्यामध्ये तरतूद आहे. कायद्यात तरतूद नसेल तर गोष्ट वेगळी आहे. बरं, ते घेणं न घेणं या गोष्टीचा इरिलेव्हंट असेल तर त्या नाकारता येतात. परंतु त्याला धरून असलेल्या गोष्टी ऍडिशनल ॲफिडेव्हिट्स याच्याबद्दल जे आर्ग्युमेंट केलं त्या आर्ग्युमेंटला तोड नाही आहे, त्या आर्ग्युमेंटला तुम्हाला रिबटल नाही आहे, त्या आर्ग्युमेंटला तुम्ही व्यवस्थित स्वतः उत्तर देऊ शकत नाही आहात. आणि काहीतरी भलतंच हे करत त्या ह्याच्यामध्ये वेळ काढू पाण्याचं सगळं हे दिसतंय. हे मला वाटतं अध्यक्ष साहेबांनी सुद्धा त्याची नोंद घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. अन्यथा सर्वोच्च न्यायालयाजवळच क्लबिंगचा मुद्दा हा तुम्हीच मांडला होता, क्लबिंग करावी अर्थात त्याच्यावर समोर आर्ग्युमेंट असं येतं की ह्या सगळ्या याची काही एकत्रित क्लबिंग करायला वेळ तर द्यायला हवाय, तो का मिळाला जात नाही, याच्यावर तुमचं काय अजिबात नाही आहे. आज ते असतं तर तशा प्रकारचं अध्यक्षांनी सुद्धा त्यांचे वकील तिथे हे करताना अध्यक्ष सुद्धा तिथं बोलताना अशा प्रकारची दखल घेऊन ते बोलले नसते. सर्वोच्च ते बोलतायत, ते सांगतायत, तरी ते त्यांचं आर्ग्युमेंट त्याप्रमाणे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे, हे सगळे मुद्दे मांडले जाणार तिथे सुद्धा आपल्या पक्षाकडनं, कारण एक तर अर्थात सर्वोच्च न्यायालयाजवळ हे मुद्दे आमचे वकील निश्चितच मांडतील. आणि अपेक्षा आहे की ज्याची महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला, देशाच्या नागरिकाला आणि महाराष्ट्राला खरोखर अपेक्षा आहे, उत्कंठ आहे की या बाबतीमधला निर्णय लागावा, इथं कायद्याचं राज्य आहे हे प्रस्थापित व्हावं, त्याप्रमाणे जी अपेक्षा आहे ती अपेक्षा खरी ठरेल अशा आशा. आपण पाहिलं की आता ही सुनावणी जी आहे ती आजची सुनावणी संपलेली आहे. मात्र ठाकरे गटाकडनं असा आता आरोप होतोय की ही सुनावणी मुद्दाम लांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, नियमाप्रमाणे कारवाई होईल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि यासोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.